दरम्यान निवडणुका जवळ येत असताना एकमेकांवरती टीका करण्यासाठी सगळेच नेते एकमेकांवरती चिखलफेक करताना दिसतात। कालच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोदी एकटे वाघ आणि बाकीचे सगळे कुत्रे असल्याचं म्हटलं होतं, तर दुसरीकडे खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांना शकुनी मामाची उपमा दिली होती। आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात जनतेला भूलथापा देणाऱ्या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून देशाला सोडवायला हवं असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चांना अचानक करकचून ब्रेक लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं तर आज सकाळपासूनच युतीच्या जागा वाटपाच्या 25-23 जागांबाबत मोठी चर्चा सुरू होती। या फॉर्म्युलाबाबत 25-23च्या, त्यामुळे युतीचं घोडं सारखं अडतानाच दिसून येत आहे। कोणतरी आपल्या समोर येतं मंत्रमित्र करण्याची, तुम्हाला बघा 2022 साली मी आणखी काय काय देतो, आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो। काय चुकीचं बोललो मी अंधविश्वास या विषयावरती बोलतोय आहे की नाही? तुमचा सर अंधविश्वासावरती विश्वास आहे की नाही? कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतो 2025 मध्ये मी तुम्हाला हे देईन, विश्वास ठेवणार की नाही? अंगाने दुपारावरती विश्वास ठेवणार की नाही? हे सगळं मोठं काम आहे। इथे सुद्धा मला त्या मांत्रिकाच्या तावडीतून सगळ्यांना सोडवायचं आणि तिकडे सुद्धा सोडवायचं।